आज महाराष्ट्र राज्यामध्ये कुरेशी जमातचे जे आमचे काही लोक आहे वरिष्ठ, ज्यांनी आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे बंद पुकारलेला आहे त्या बंदला दा सोशल ग्रुप, नई जिंदगी बाग, फॉरेस्ट बाग, मोदी बाग सर्व आमचे जे सहकारी मित्र आहे ना, वरिष्ठ लोक आमचे जमातीचे, या सर्वांकडून आम्ही कुरेशी जमातला जाहीर पाठिंबा देतो व या बंदच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना, इतर समाजाला आवाहन करतो की ज्या कुरेशी समाजावर अन्याय होत आहे त्याची आपण दखल घ्यावी। त्याचं कारण म्हणजे एकच आहे, गौरक्षकाच्या नावाने मुस्लिम समाजाला अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न काही षड्यंत्र करणारे राजकीय लोक यांचा पाठिंबा आहे। तर मी आमच्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण पण कुरेशी जमातला सहकार्य करावं, जे बंदमध्ये आपण सामील व्हावं। आपले जे जनावर आहे जे पण असतील ते आपण विकू नये। हे ह्यांचे कारण एकच आहे, जे कुरेशी जमातने जे निर्णय घेतलेला आहे त्याचा उद्देश कारण एकच आहे की आमच्यावर जे कुरेशी समाजावर जे अन्याय जुलूम जाती होत आहे त्याचा एक निषेध म्हणून त्यांनी हा बंद पुकारलेला आहे। त्यामध्ये काही गोरक्षक म्हणा त्याचे गाडी पकडून ते चौकशी करत नाही की जनावरे कुठले आहे, कापणारे आहे का पाळणारे आहे। तर ह्या काही लोकांचं षड्यंत्र करून मुस्लिम समाजांना, अल्पसंख्याकांना, कुरेशी जमातांना हे टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। तर मी शेतकरी बांधवांना विनंती करतो, आपण पण आपले जे जनावर आहे ते आपल्या शेतामध्ये ठेवावं, ते विकू नये व कुरेशी जमातीने जे निर्णय घेतलेला आहे ते निर्णय योग्य आहे। त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे ते अन्यायाला ते समजून हा बंद पुकारलेला आहे। तर मी पुन्हा एकदा आमच्या कुरेशी जमातच्या बंदला दा सोशल ग्रुप, आमचे वरिष्ठ जमातीचे लोकांकडून मी जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो।